जून महिना इज इक्वल टू पावसाचा महिना, मान्सूनचा महिना, हे पक्क समीकरण आहे. पण यंदाच्या वर्षी समीकरण पुरतं बिघडलंय. कारण जून महिन्याचे 15 दिवस संपले, पंधरवडा संपला, तरी सुद्धा पावसाचा पत्ता नाहीये. त्यामुळे सध्या प्रशासन असो, शेतकरी असो, नागरिक असो, सगळेच पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा मान्सूननं महाराष्ट्राला चांगलीच वाट पाहायला लावली आहे. जूनच्या 15 दिवसात राज्यात सरासरीपेक्षा 72% कमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे पावसाचं आगमन झालंय, पण त्याचा वेग पूर्णपणे मंदावलाय. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार 1 ते 15 जून या कालावधीत महाराष्ट्रात सरासरी केवळ 21.3 मिलीमीटर पाऊस झालाय. आणि हा पाऊस अपेक्षित प्रमाणाच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे केवळ शेतकरीच नाही, तर सर्वसामान्यांच्या नजरा सुद्धा आकाशाकडे लागल्यात. एल निनोमुळे पावसावरती झालेला परिणाम, धरणांनी आणि जलाशयांनी गाठलेला तळ आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचे आदेश दिलेत. केवळ यंदाच्या वर्षीसाठी नाही, तर पाणी संकटाचा विचार करता पुढच्या वर्षासाठी सुद्धा पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांचे आहेत. ऑगस्ट 2027 सालापर्यंत पाणी पुरावं या अंदाजानं पाण्याचं नियोजन करण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा पाणी पुरावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी या विशेष सूचना दिल्यात. आणि मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयांनी तळ गाठलेला असून या 7 जलाशयांमध्ये मिळून जेमतेम 10% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात उशिरानं महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून कोकणातच रेंगाळलाय. त्यामुळे मुंबईकरांना पावसाची प्रतीक्षा आणखी 5 ते 6 दिवस करावी लागेल असा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिलाय. त्यामुळे मुंबईसाठीच्या पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यासाठी सध्या सुरू असलेली 10% पाणी कपात पुढच्या आठवड्यापासून 20% वाढवण्याचा विचार मुंबई महानगरपालिकेचा आहे. आणि पाणी टंचाईचं संकट घोंगावत असताना आता मुंबईतील नवीन बांधकामं, जलतरण तलावांच्या पाणी पुरवठ्यावरती मर्यादा आणण्याचाही विचार आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक पाणी वापरात 20% कपात झाली आहे. पिण्याच्या पाण्याच्या संरक्षणासाठी किंवा पिण्याचं पाणी पुरावं यासाठी अतिरिक्त उपाययोजना लागू झाल्यात. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेनं विविध उपाययोजना हाती घेतल्यात. पाण्याचा अपव्यय झाला तर कारवाई करण्याचा थेट इशारा पालिकेकडनं दिला गेलाय. आणि ही अवस्था केवळ मुंबईची नाहीये, तर मान्सूनच्या विलंबामुळे नाशिककरांवरतीही पाणी कपातीचं संकट गडद बनलंय. गंगापूर धरणात सध्या 34.12% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि उपलब्ध साठा केवळ 12 ऑगस्टपर्यंत पुरेल अशी माहिती आहे. शहराला रोजच्या रोज 600 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज असताना 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.